तायडे, रिबिन काम सगळे वाट बघते. राजवीर, नाही तुम्ही घ्या, तुमचं मान आहे. हो असं काही चला ना. मनवा घ्या, मी आहे तुमच्यासोबत. थँक्यू सो मच. शेवटी तुझ्या हस्ते उद्घाटन करण्याचं माझं स्वप्न आज पूर्ण झालं. नितीश, अरे मनवा आणि राजवीर सरांना तुझं ऑफिस दाखवणार आहेस की नाही? अरे हो तायडे, चल मी तुला ऑफिस दाखवतो. चल 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 चल, ये 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 ये. क्या राज, हा, ती कम्फर्टेबल. हॅलो बाबा, कशी वाटली सगळी अरेंजमेंट? उत्तम झाले, खूप छान, मला फार आवडले. असाच खांद्याला खांदा लावून काम करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आता बाबा तुम्ही बघाच की आमची कंपनी मार्केटमध्ये कशी ग्रोथ करते ते. आणि मार्केटमध्ये जितक्या मोठ्या कंपन्या आहेत ना, त्या सगळ्या कंपन्यांना आता आम्ही मागे टाकणार. गुड, व्हेरी गुड. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू बाबा. मी जरा बाकीच्या गेस्ट बघतो. हो. एक्सक्यूज मी. थँक्स. हॅलो राजवीर सर, कसे आहात तुम्ही? प्लीज हॅव समथिंग. ज्यूस? कसं वाटतं आमचं नवीन ऑफिस? तू इथे काय करतेस? एक्सक्यूज मी, मी इथे काय करतेय? नितीशची पार्टनर आहे मी ह्या कंपनीमध्ये. का आश्चर्य वाटतंय? फॉर्च्युनेटली मला काही गोष्टी खूप लेट कळल्या, पण काही प्रॉब्लेम नाही. कसं आहे ना राजवीर, काही गोष्टी आपल्याला खूप लेट रिअलाइज होतात आणि मग नंतर त्यांचा त्रास व्हायला लागतो. पण फॉर्च्युनेटली मला काही गोष्टी खूप लवकर कळल्या. जर मी तुझ्यावर डिपेंड राहिले असते ना, तर माझं काहीच झालं नसतं. तुझ्यासारख्या बॉस बरोबर काम करण्यापेक्षा नितीशची पार्टनरशिप केव्हाही चांगली. सो कसं वाटलं आमचं ऑफिस तुला? आहे की नाही? लॅविश, पॉश. नितीशने तुझ्यापेक्षा कमी वेळात खूप चांगलं ऑफिस घेतलंय. आमची वेबसाईट मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रो करतेय. सुष्मिता, अगं तू हे कुणाला सांगतेस? राजवीर मोहिते पाटलांना? मी कशी विसरून जाते की राजवीर मोहिते पाटलांना सगळंच माहिती असतं सगळ्यांबद्दल. म्हणजे तू त्याला ऑफिस घ्यायला लावलंस? तसाच आहे अजून तो राजवीर. नितेशने बिझनेस सुरू केलाय हेही तुला आवडलं नसेलच. तू आज इथे आलाय ते फक्त आणि फक्त मनवासाठीच, हो ना? एनिवेज, लेट्स नॉट गो देअर. थँक्स फॉर कमिंग. एन्जॉय. वाव, आई छान ऑफिस आहे नितीशचं. खरंच ए मन्या, विश्वासच बसत नाहीये ना की आपल्या नितीशचं एवढं मोठं आणि सुंदर ऑफिस असेल. पण तू काही म्हणा म्हणू, नितीश आपला बघता बघता मोठा झाला नाही ग. अगं ही तर फक्त सुरुवात आहे. तू आता बघ आणखीन कसा मोठा होतो ते. म्हणू तुम्ही दोघंही जोडीनं आलात, खरंच खूप बरं वाटलं.
अगं मला पण खरंच बरं वाटलं की राजवीर बरोबर येऊ शकले मी. बघितलंस ना, आपल्या आनंदात जर का आपल्या जवळची माणसं असतील तर किती बरं वाटतं. नितीश किती खुश झालं तुला बघून. आणि त्याचं स्वप्न होतं तुझ्या हस्ते फीत कापायची, ते त्यांनी पूर्ण केलं. आई पण खरं सांगू, मी आज येऊ शकले नसते ना तर माझ्याच मनात गिल्ट राहिला असता. आणि तुला आपला चिडका बिब्बा माहितीये कसा आहे, लगेच लगेच तोंड फुगून बसला असता. पण मला सांग, राजवीर येणार नव्हते ना? हो, मी तुला म्हणाले ना त्यांची एक महत्वाची मीटिंग होती. मग कसे काय आले का? अगं त्यांची पण इच्छा होती की त्यांनी प्रत्यक्ष भेटून नितीशचं कौतुक करावं, म्हणून त्यांनी सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. खरंच की काय? पण खूप बरं झालं हा राजवीर आले ते. निदान त्यांच्या तोंडून आपल्या नितीशला 4 अनुभवाचे बोल तरी कळतील. नितीशचाच फायदा होईल. म्हणू मी तुझ्यावर रागवलं. का, काय झालं? आता बोलण्यात काय अर्थ आहे? आरती, मी जरा पाहुण्यांकडे बघून आलो. बाबा बाबा एक मिनिट, काय झालंय? का रागवलं तुम्ही माझ्यावर? तुला कळत नाही? प्रत्येक वेळेला मी समजून सांगायचं. हो पण ओके, मी उशिरा आले म्हणून चिडलात का? सांगा ना काय झालंय बाबा. म्हणजे तुला कळत नाही का? ते हसतायत बघ, मस्करी करतायत ते. बाबा काय म्हणे, हा? आल्यापासून सगळ्यांशी बोलायला तुला वेळ आहे, पण बापाशी बोलायला अजिबात वेळ नाही. होय, कारण आज माझ्या भावाचा दिवस आहे. आज फक्त त्याचंच कौतुक होणार आणि मी आज फक्त त्याच्याविषयीच बोलणार आहे. ये होईना बात. तुझ्या लाडक्या भावाच्या ऑफिसच्या ओपनिंग साठी आली, पण या आई बापाकडे गप्पा मारायला घरी कधी येणार आहे? बाबा तुम्हाला माहितीये ना माझी खूप इच्छा असते, पण खरंच वेळ नाही मिळत. बट आय प्रॉमिस यापुढे वेळ काढून नक्की यायचं. अगं सहज बोललो ग मी. केव्हा ये, सगळी कामं सोडून तुझ्याशी गप्पा मारत बसेन मी. पण जेव्हा येशील ना तेव्हा एकटीने यायचं नाही, राजवीरना घेऊन यायचं जोडीनं. त्यांचं मी काहीच सांगू शकत नाही, ते खरंच खूप बिझी असतात. आज मी कसं बसं घेऊन आले त्यांना. समजू शकतो मी. एवढ्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून ते आले, खूप आनंद वाटला. बरं, तुम्ही मायले की गप्पा मारा, मी जरा बाहेर बघून आलो. ओके आई, मी पण जरा बंधुरायांना भेटून येते. आहे. जा. हो, आता तरी वेबसाईटला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. बघूया आता पुढे कसा काय रिस्पॉन्स मिळतोय. आय एम शुअर तुझ्या वेबसाईटला पुढे खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. थँक्यू सो मच. गुड लक. थँक्यू. बरं मी आलोच. हो. काय गो? नमस्कार सर, मी मनवा, तुमची मोठी बहीण. आहे ओळख? मॅडम तुम्ही एक काम करा, नंतर माझी अपॉइंटमेंट घेऊन या. मी आता बिझी आहे, मला वेळ नाही. अच्छा, अपॉइंटमेंट घेऊ. मी अपॉइंटमेंट घेऊ. अगं मारतेस काय? या ऑफिसचा मालक आहे मी, उगाच कोणीतरी बघेल. ओके. मग काय रे, कसं वाटलं ऑफिस? फर्स्ट क्लास. बरं एक विचारू तुला? हं? नाही म्हणजे मला माहिती आहे की तुझा बिझनेस खूप चांगला चाललाय आणि रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे, पण एवढं सगळं फायनान्स कसं मॅनेज केलंस? ताई, लोन घेतलं मी. लोन? हं. अरे पण आत्ताच एवढं लोन घेण्याची गरज होती का? ताई, लोन घेणं गरजेचं होतं. म्हणजे मी बाकी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय आणि मगच हा निर्णय घेतलाय. काय लोन घेतलं नसतं ना तर खूप उशीर झाला असता, वेळ निघून गेली असती, म्हणून जरा घाई केली. ओके. राजवीर, तुम्हाला कसं वाटलं ऑफिस? छान आहे, मस्त आहे. खूप कमी वेळात तू खूप मोठ्या गोष्टी अचीव केल्यास. ग्रेट. थँक्यू. आय होप तुझी प्रगती अशीच सुरू राहील. अरे नितीश, तू इथे काय करतोयस? आपल्याला फोटोज काढायचे आहेत ना. अरे हो. आणि तसंही आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आठवणीत राहायला हवा. हं. काय राजवीर सर?
बाय द वे सुष्मिता, कशी आहेस तू? हे मी मस्त. तू सांग, तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू डार्लिंग, थँक्यू सो मच. नितीश, चल फोटो काढूयात ना? हो हो तायडे, चल फोटो काढूया. अरे तुम्ही जाऊन काढा फोटो, मी येते नंतर. हे तायडे, नंतर वगैरे काय नाही, आत्ता चल. मी आई बाबांना बोलवतो, तू ये लगेच. बरं ठीक आहे. चल. चल. राजवी, चला फोटो काढ. नाही तुम्ही या जाऊन. असं काय, चला ना एकत्र काढूया. या ना जाऊन तुम्ही. राजवी, एक फोटो तर काढायचा आहे. चला. ओके. सुष्मिता, हो. बॅनरचे काय फोटो काढते? चल आपण आपले फोटो काढूया. तू वेडा आहेस का? ये ये ये, चल ये. दादा या. थांब ना. अरे, आई, बरं झालं तुम्ही आलात. बघा हा मला कसा त्रास देतोय. का त्रास देतो रे तिला? हो बाबा, मी काही त्रास देत नाहीये. मी तिला फक्त सांगतोय की आपण एक फोटो काढूया. त्रास द्यायचा नाही म्हणजे नाही, कळलं? अगं नाही त्रास देते. मी सांगतोय फक्त एक फोटो काढूयात आपण. त्यासाठी चालू आहे. आई, तुम्ही करा कंटिन्यू. मी गेस्ट पाहते बाहेर. हे म्हणू अरे राजीव या. ये. ये तायडे तायडे ये, ये. एक मिनिट, सॉरी. हा. राजवीर, आलो ना, जस्ट एक मेसेज करतो आणि आलो. नंतर करा ना. तुम्ही नाही आला तर मी पण फोटो नाही काढला. आलो चला. तायडे, चल ना. काय करतेस? चल 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 ये. हो राजू, लवकर. येतोय. जिजू, आधी आम्ही आमचा फॅमिली फोटो काढतो आणि मग तुम्हाला बोलवतो. तुम्ही इथे बाजूलाच थांबा. हा, आलो. येतोय. एक मिनिट हं. मी आले. राजवीर, राजवीर, राजवीर. राजवीर, राजवीर, काय झालं अचानक? मग सांगता कुठे गेले? थँक्स फॉर कमिंग. आज इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. मला पण खूप छान वाटलं. सो ऑल दी बेस्ट. तुमची अशीच प्रगती होत राहू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा अभिनंदन सर. थँक्यू. काँग्रेस. तायडे, काय ग इथे काय करतेस तू? ऍक्च्युली मला एक कॉल करायचा होता म्हणून मी आले होते इथे. नक्की? हो नक्की. का? मला तर काहीतरी वेगळंच वाटलं. काय? हेच की आजचं फंक्शन तुला काही फार आवडलेलं दिसत नाही. वेडा आहेस का? खूप आवडलं फंक्शन आणि तुझं ऑफिस पण खूप आवडलं. बरं चल, आता आज चल. उगाच आई बाबा तुला शोधत बसते. चल. एक काम कर, तू पुढे हो, मी एक कॉल करून आले. बरं लवकर या. हो लगेच येते, तू हो पुढे. फोन का उचलत नाहीये?
आधी आम्ही आमचा फॅमिली फोटो काढतो आणि मग तुम्हाला बोलवतो. तुम्ही इथे बाजूलाच थांबा. हा, आलो. राजवीर, अरे काय चाललंय तुझं? ग्लास का फोडतोयस? राजवीर, अरे ऐक माझं, काय झालंय? अरे राजवीर, राजवीर, अरे काय झालंय? तू सांगणार आहेस का मला? कशाचा राग येतोय तुला? मित्र, अरे तुम्हाला तातडीनं बोलवलंस म्हणून मी माझे कामधंदे सोडून आलोय आणि तू माझ्याशी बोलायलाही तयार नाहीयेस. अरे बोल काहीतरी. मला कळणार कसं तू बोललाच नाही तर? कुणी काही बोललंय का तुला? भांडण झाले कुणाशी? थँक्यू. मनवा, अगं तू इकडे काय करत होतीस? अगं सगळे तुझी आत वाट बघताय. काय झालंय मनवा? कुठे हरवलीयस? नाही काही नाही. अगं मी राजवीरला आता बाहेर जाताना पाहिलं. म्हणजे गेला का तो? हो गेले ते. पण असं अचानक? त्यांचं बहुतेक काहीतरी महत्वाचं काम आलं असेल म्हणून गेले. बहुतेक. म्हणजे तो तुला सांगून नाही गेला का? ऍक्च्युली त्याचं काय झालं, आम्ही सगळे फोटोज काढत होतो ना, तर मग बहुतेक आम्हाला डिस्टर्ब करू नये म्हणून ते असेच गेले. परत बहुतेक. म्हणजे मी त्यांना कॉल ट्राय केला होता पण ते उचलत नाहीये. ओ, मे बी मग तो ड्राईव्ह करत असेल. हा. एनिवेज, तू कर कॅरी ऑन. मी गेस्ट पाहते. या. हॅलो. हॅलो राजवीर, कुठे आहात तुम्ही? आणि अचानक का गेलात? मी तुम्हाला किती हाका मारल्या माहिती, लक्ष कुठे होतं तुमचं? हॅलो राजवीर, मी काय विचारते, कुठे आहात तुम्ही? तुम्ही कुठे आहात? मी इथेच आहे, नितेशच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, घरी गेलात की कळवा मला. हो पण तुम्ही कुठे आहात ते हॅलो हॅलो आई, बरं झालं तू आलीस. मला निघावं लागेल आता. का? म्हणून काय झालं? नाही काही झालं नाहीये, पण मला आता निघावं लागेल. अगं पण का? बाबा तसं काही महत्वाचं नाहीये, पण मला आता जावं. इतक्या लवकर मी तुला कुठेही सोडणार नाही. अरे आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच जावं लागेल. म्हणू ठीक आहे ना सगळं? हो सगळं ठीक आहे, पण मी निघते ना बाबा. एक मिनिट मला सांग, राजवीर कुठे आहेत? ऍक्च्युली त्यांना एक महत्वाचं काम आलं ना, म्हणून त्यांना अचानक जावं लागलं. तायडे, आणखीन थोडा वेळ नाही का थांबता येणार? मला जमलं असतं तर मी थांबले नसते का बाळा, पण मला खरंच जावं लागेल आता. ठीक ठीक आहे, येते मग मी. बर ऐक ऐक, ठीक आहे, तू जा पण सावकाश जा. हो हो. काळजी नको करू. हा तुमचं सांगू द्या. बाय बाय. बाय बाबा. नाही बेटा. आधी आम्ही आमचा फॅमिली फोटो काढतो आणि मग तुम्हाला बोलवतो. तुम्ही इथे बाजूलाच थांबा. हा, आलो. मित्रा, बोल ना, काय झालं? राजवीर, तुझ्याशी बोलतोय मी. तुझं नाही काही कळतच नाही मला राजवीर. एकतर अर्जंट ये म्हणून मला फोन केलास आणि आता आलोय तर माझ्याशी बोलायलाही तयार नाहीयेस. अरे बोल, सांग काय झालंय?
काही नाही. नाही, काहीतरी नक्कीच झालंय, नाहीतर तू असा गप्प बसला नसतास. सांगितलं ना काही नाही. काय नाही, दरवेळी तू हेच उत्तर दे. राजवीर, मित्र आहेस तू माझा, तुला असं बघून काळजी वाटते तुझी म्हणून तुला बोलतोय. मागच्या वेळी पण तू काय नाही म्हणालास आणि माझ्या फार्म हाऊसवर येऊन थांबलास. त्यावेळी ऑलमोस्ट जीव घेतला होतास माझा. माइंडचे किती फोन आले होते माहितीये तुला? बरं, निदान एवढं तरी सांग की यावेळी तसं काही नाही आहे ना? नाही. थँक गॉड, असं काही नाहीये. सॉलिड टेन्शन देतोस तू मित्रा. आता मागच्या वेळेच घे. एका पॉइंटला मला असं झालं होतं की मी माइंडना फोन करून सांगावं की तू माझ्या फार्म हाऊसवर आहेस ते. डोंट वरी, तसं मी केलं नसतं. और सुना, संसार कसा चाललाय? उत्तम. म्हणूनच मित्राच्या आठवण येत नाही वाटतं. किती दिवसांनी भेटतोय माहितीये का? काय आहे राजवीर, अरे बिझी मी पण असतो, पण मी काढतो ना वेळ. मग तुला वेळ काढायला काय हरकत आहे? बोला, निघालात? ओके.